मुद्द्याची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या मुद्द्यानं। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि खासदार संजय राऊत यांच्या जोरदार झुंपली आहे। संजय राऊत आणि रोहित पवारांच्या विरोधात जयकुमार गोरेंनी हक्कभंग प्रस्ताव मांडलाय, तर संजय राऊतांनी हक्कभंगावरून गोरेंवर जोरदार पलटवार केलाय। यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष मोदींनी मांडतो। ज्युनियर किरीट सोमय आहेत, फोटो स्वतःचे पाठवायचे, काढायचे, व्हिडिओ करायचे। संजय राऊत रोहित पवारांनी बदनामी केल्याचा दावा करत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला। जयकुमार गोरेंनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवत विनयभंग केल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला, तर बिनबुडाचे आरोप करत प्रतिमा मलिन करण्याचा राऊतांनी प्रयत्न केल्याचा आरोप गोरेंनी केला। संजय राजाराम राऊत त्यासोबत या सभागृहाचे सदस्य सन्माननीय रोहित पवार आणि लय भारी म्हणून एक YouTube चॅनल आहे, त्याचे तुषार खरात यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष मोदींनी मांडतोय। खासदार संजय राऊतांनी जयकुमार गोरेंच्या हक्कभंगाचा जोरदार समाचार घेतला। त्या महिलेची नवी तक्रार राज्यपालांकडे आहे। मला रात्री हा माणूस त्रास देतो, माझं जगणं मुश्किल झालंय, मला आत्महत्या करावी लागेल अशी त्या महिलेची तक्रार असल्याचं राऊत म्हणाले। 17 मार्च पासून ती अबला महिला विधान भवनासमोर उपोषणाला बसणार आहे, मग तुम्ही हक्कभंग कोणाविरोधात आणताय असा सवाल राऊतांनी केला। तसंच मुख्यमंत्र्यांनी जयकुमार गोरे यांचा राजीनामा घेण्याची मागणी राऊतांनी केली आहे। कोणावरती आणणार आहेत हक्कभंग? त्या महिलेवर, ज्या महिलेचा त्यांनी छळ केला, विनयभंग केला, तिला ज्या पद्धतीची छायाचित्र पाठवून अपमान केला असेल किंवा एक प्रकारे स्वारगेट प्रकरण वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला असेल, कोर्टात निर्दोष विरुद्ध सुटलाय, तुम्ही कोणाला सांगता? ऑर्डर आमच्याकडे पण आहे, तुम्ही तुरुंगात पण गेला, तरी तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी कसं काय मंत्रिमंडळात घेतलं या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात न घेता? खासदार संजय राऊत जोरदार टीका करून थांबले नाहीत, तर जयकुमार गोरेंच्या जिवारी लागेल असं वक्तव्य राऊतांनी केलं। हे छोटे किरीट सोमय आहेत, ज्युनियर किरीट सोमय आहेत, फोटो स्वतःचे पाठवायचे, काढायचे, व्हिडिओ करायचे। अशा छोट्या किरीट सोमयांना आपण मंत्रिमंडळात घेऊन काय संस्कृती महाराष्ट्राची तुम्ही देवेंद्रजी दाखवू इच्छितात त्या देशाला? संजय राऊत आणि जयकुमार गोरे यांच्यात आता संसदीय लढाई सुरू झाली आहे, तर हक्कभंगावर 2 महिन्याच्या आत निर्णय घ्या अशी मागणी सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे। गोरेंनी दाखल केलेला हक्कभंग प्रस्ताव स्वीकारल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितलं, त्यामुळे हक्कभंगावर काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।